विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात येत आहे। वर्धा जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेपुढे हे धरणे आंदोलन सुरू आहे। यामध्ये शिक्षकांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी सालंगार सर आहेत। सर, काय सांगाल, कुठल्या मागण्याच्या अनुषंगाने हे आंदोलन आहे? संच मान्यता 25-26च्या ज्या निर्गमित झालेल्या आहे, यामध्ये अनेक शाळांच्या संच मान्यता मिळालेल्या नाहीत। त्यामुळं संच मान्यता 100% वितरित झाल्यानंतर आणि त्या सदोष अशा जेव्हा निर्गमित होईल त्यानंतर समायोजनाचा राऊंड लावावा। सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी। TETची सक्ती 13 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना करू नये। नॉन टीचिंगच्या शालार्थ ID GR असून ज्या थांबवून ठेवलेल्या आहे त्या GR नुसार त्वरित वितरित कराव्यात। शालार्थ IDची प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत। अशैक्षणिक कामं शिक्षकांना देऊ नये। BLOच्या कामातून शिक्षक कर्मचारी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करावं। अशा प्रकारच्या मागण्या आणि इतर 45 मागण्या घेऊन या ठिकाणी आज आम्ही धरणे आंदोलन करते आहोत। जवळपास 45 मागण्यांच्या अनुषंगाने हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे। महेश म्हणजे TV9 मराठी, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।